केला जातो का आमदार खासदार नारायणगावसाठी काही करत नाही? आज 150 कोटीची कामं तुम्ही मामाच्या गावाला आणलेली आहे, याबद्दल काय? हे मामाचं गाव जरी असलं तरी माझं गाव आहे. कुणीही किती जरी म्हटलं की मी बाहेरचे गावचे नाही, तरी ही इथली सगळी मंडळी साक्षीदार आहे. लहानाचं मोठं मी इथं झालोय, हे माझंच गाव आहे. या गावच्या प्रत्येक सामाजिक कार्यात, देवीची यात्रा असेल किंवा कुठली गोष्ट असेल, गावकरी म्हणून आमची त्यामध्ये वर्गणी आहेच. आणि ह्या गावात कुणी किती जरी आडवं आलं तरी या गावातल्या विकास कामासाठी मी कटिबद्ध आहे आणि राहणार, आणि आम्ही ते काम पूर्ण करणार. कसं आहे, काल ज्या भूमिपूजनाचे फ्लेक्स लावले त्या फ्लेक्सवरच्या सरपंचांचा फोटो चोरी गेला. नेमकं तुमच्या कानावर काय आहे? नारायणगावची संस्कृती आहे का? आपण जे नारायणगावमध्ये विकास कामाच्या उद्घाटनाचे बोर्ड लावले, आम्ही प्रत्येक गावात तिथले सरपंचांना आणि ग्रामपंचायतला घेऊन त्याचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलेलं आहे. कालच शिरोली बुद्रुकमध्ये झालं. तिथे जे सरपंच आहेत प्रदीप थोरात, ते काँग्रेस पक्षाचे आहेत, पण त्यांना घेऊन आम्ही सगळे भूमिपूजन उद्घाटन केले. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही येडगावमध्ये केलं. तिथे सरपंच उपसरपंचाने ती बॉडी शिवसेनेचे विचारायचे आहेत, तर ते हर्षराने त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही केले. शैलेश बरोबर ना? हो. म्हणून ह्या गावात पण आपण प्रत्येक पदाला तो रिस्पेक्ट दिला पाहिजे. शेवटी मी आमदार झाल्यानंतर मी जरी राष्ट्रवादीचा असलो तरी मी जुन्नर तालुक्याचा आमदार, मी प्रत्येक नागरिकाचा आमदार आहे. या गावचे जरी सरपंच असले तरी ते सरपंच ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकाचे, ते एका पक्षाचे नाही. म्हणून आम्ही रिस्पेक्ट म्हणून त्यांचा फोटो तिथं लावला. तो लावल्यानंतर आमच्या मुलांना सरपंच त्यांच्या मिस्टरांचे फोन आले की फोटो काढून टाका, आम्हाला आमच्या नेत्यांचं प्रेशर आहे. मग त्यांना सांगितलं मला नंबर दे, मी बोलतो. मी पंकज आणि बाळाशी बोललो, ते पण माझ्याशी बोलले की आम्ही एका पॅनलमधून निवडून आलो, आणि ज्यांच्याकडून निवडून आले ते आमच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ते बोर्डवर फोटो लावल्यानंतर संभ्रम निर्माण होतो. ठीक आहे म्हणलं, आम्ही म्हणलं आदराच्या भावनेने रिस्पेक्ट म्हणून तो फोटो लावलेला आहे. तुम्ही त्यांच्या नेत्यांच्यामुळे निवडून आले ही जरी गोष्ट खरी असते, तुम्ही पॅनलपुरतं सीमित नाही, तुम्ही गावाच्या सरपंच आणि तुम्ही पण त्या कार्यक्रमाला या. ते म्हणून आम्हाला कार्यक्रमाला येण्यासाठी निर्बंध आहे. ठीक आहे म्हणलं, मी काही जबरदस्ती करत नाही, पण एक रिस्पेक्ट म्हणून आम्ही फोटो टाकून राहून द्या. तर त्यांनी पण मला रिक्वेस्ट केली, विनंती केली, आणि म्हटली की आमची विनंती साहेब की आमचे फोटो नको. ते नको म्हटलं आता आम्ही बोर्ड ॲज अ रिस्पेक्ट म्हणून छापले होते, तर ते परत आम्ही झाकले. शेवटी त्यांचं जे मत असेल त्याच्याप्रमाणे आम्ही चालतो. चांगल्या मार्गाने आम्ही चालणार आहे. सरपंच बाईबद्दल आमचं दुमत नाही, पण त्यांच्या मागचे नेते मंडळी कशा पद्धतीने वागतात हे नारायणगावकरांनी लक्षात घ्यावं असं माझं म्हणतं. लाडक्या बहिणींनी तुमच्यावर आरोप केलेला आहे का बेटा बापापेक्षा 4 पावलं पुढे गेले? हो, मग आता प्रत्येक पोरांनी बापापेक्षा पुढे गेलंच पाहिजे. दुसऱ्याची कामं तुम्ही त्यांच्या नावावर खपवली असं त्यांचं म्हणणं. बघा, कोण काय म्हणतं त्याच्या उत्तराला मी बांधित नाही. मी नारायणगावमध्ये आज जी भूमिपूजन करतोय तिथं अधिकारी आहेत, त्यांना कायदे कानून नियम हे सगळ्या गोष्टी माहीत आहे, आणि जुन्नर तालुक्याला हे सगळं माहीत आहे कोण ड्रामेबाज आहे आणि कोण सच्च्या मार्गाने काम करतं. म्हणून त्यांच्या उत्तर द्यायला मोकळा नाही, मला भरपूर काम आहे. सर, एक महिला अल्पसंख्याक सरपंच आहेत, त्यांच्यावर दादागिरी दडपशाही असा आणण्याचा प्रकार होतोय का? तुम्ही तालुक्याचे आमदार आहात. मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही. ते वाहवाळ कुटुंब, त्यांच्या वडिलांपासून आमच्या बेनके साहेबांपर्यंत अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. ते ह्या गावचे सरपंच झाले याचा आनंद आम्हाला पण झाला, कारण आमचं कौटुंबिक नातं आहे. शेवटी त्यांच्या नेत्यांनी त्यांना जर काही सांगितलं असेल त्यांना ते फॉलो करणं आहे, पण त्यांनी कसं वागावं हे त्यांचं आहे. त्यांच्या नेत्याचा कसं वागणं आहे हे गावकऱ्यांनी लक्षात घ्यावं असंच माझं म्हणणं. त्यांच्याबद्दल सरपंचबाईबद्दल माझा काय आक्षेप नाही. ती चांगली प्रश्न असा होता, एक महिला सरपंच आहे, निवडणुकीपूर्वी पक्ष पॅनल निवडून आले ते अख्ख्या गावाचे असतात. जर हे शासकीय कार्यक्रम असेल तर सरपंचांनी यायला हवं. त्यांनी त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य? तुम्ही तालुक्याचे प्रथम नागरिक आहात. तो त्यांचा विषय, त्याच्यावर मी भाष्य करणार.